नाश्त्यासाठी, मधल्या वेळच्या खाण्यासाठी किंवा डब्यासाठी वेगळ्या रंगाचे आणि स्वादाचे पोहे आज आपण करणार आहोत। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। ज्योती पटवर्धन चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेते। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2-3 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घातलेत। 2 चमचे मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे खवून। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं खिसून सुद्धा घालू शकता। यात आता सुरुवातीला थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे। साधारण सुरुवातीला 4 चमचे पाणी घातलं आणि नंतर परत 4 चमचे पाणी घालून ही चटणी अशी करून घेतली वाटून। आता 2 वाट्या मी इथं पोहे घेतलेले आहेत। हे नेहमीचे जाड पोहे आहेत जे कांदे पोह्याला वापरतो ते। हे पोहे मी 2-3 वेळेला स्वच्छ असे धुवून घेणार आहे पाण्याने आणि एका असं चाळणीवर ते काढून घेणार आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळेल। गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे। त्यामध्ये 6 टीस्पून तेल तापत ठेवलं आहे। त्यात साधारण 2 चमचे कच्चे शेंगदाणे मी घातलेले आहेत। हे शेंगदाणे असे तेलात छान असे तळून घेतलेले आहेत। आता राहिलेल्या तेलामध्ये साधारण पाव चमचे मोहरी घातली आहे, पाव चमचे जिरं, थोडासा कढीलिंब आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा थोडासा परतून घेऊया आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे मटाराचे दाणे घालते आहे। चटणीमध्ये जे साहित्य वापरलं किंवा इतरही हे जे साहित्य वापरत आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। कांदा आणि मटार साधारण 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर जी चटणी आपण वाटून ठेवलेली ती मी यात घातली। 3-4 मिनिटं याला छान परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे। चटणी वाटताना महत्त्वाचं म्हणजे त्यात खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे। चटणी खूप पातळ करायची नाही आहे। आता ही चटणी परतून झाली आहे, त्यातलं ऑइल सेपरेट झालं आहे आणि कोरडीसुद्धा झाली आहे। त्यात पोहे घालूया। आता हे पोहे यात मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे। यात चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी चवीसाठी थोडीशी साखर घातली। साखर तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल। थोडंसं मिक्स करून यात थोडं लिंबू पिळून घेते आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम किंवा लो ठेवून हे छान असं साधारण 4 मिनिटं परतून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम बंद करून घेतो आहे आणि सर्व करूया। आता हे वरून हे तळून घेतलेले शेंगदाणे घातलेत आणि आपले हे वेगळ्या चवीचे असे पोहे तयार आहेत। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।